लावला मनुष्य तुम्ही हॅलो मला म्हटलं घेऊन घटना घडली आणि 14व्या मजल्यावरती स्लॅब भरत असताना अचानक स्लॅब ढासळल्यामुळे वरतून 9 जण लोक खाली जमिनीवरती पडल्यामुळे सर्व जणांचा दुर्दैवी अंत झाला। या घटना झाल्यानंतर आम्ही 10 ते 15 मिनिटांमध्ये या ठिकाणी पोहोचलो आणि मदत कार्य सुरू केलं। काही वेळाने पोलिसही स्थानिक आले आणि आम्ही सर्वांनी मदत कार्य केल्यामुळे सर्व मृतांना स्थानिक हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं। आश्चर्य या गोष्टीचं वाटतं की जो बिल्डरची साईट आहे त्या बिल्डरकडून कुठल्याही प्रकारचं मदत कार्य या भागामध्ये लगेच चालू झालं नाहीये आणि केवळ बिल्डरच्या आणि ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळेच कुठलीही सुरक्षिततेची काळजी न घेतल्यामुळे नियम न पाळल्यामुळे हा अपघात झालेला आहे आणि यातील दुर्दैवी लोकांचा अंत झालेला आहे। कोण बिल्डर आहे हा आणि कधीपासून काम गेले 2 वर्षापासून सुरू आहे। प्राईड ग्रुपचा प्रोजेक्ट असून अरविंद जैन हे या कंपनीचे मालक आहे। आणि किती लोक काम करत होते सकाळपासून त्या ठिकाणी, किती वाजता झालं आणि सकाळपासून स्लॅबचं काम चालू होतं। जवळपास 100-150 लोक या ठिकाणी काम करत होते, पण एका ठराविक भागाचा स्लॅब साठी जी केलेली पायाभूत सुविधा अपूर्ण असल्यामुळे तो संपूर्ण वजनामुळे संपूर्ण स्लॅब ढासळला। त्यासोबत वरचं संपूर्ण सामुग्री त्या लोकांसोबत खाली आली। अशा प्रकारे सर्व दुर्दैवी लोक 14व्या मजल्यावरतून खाली पडून मयत झाली। ते सर्व नकाशे मान्य केल्यानंतर सुरुवात प्लेन चेकिंगपासून ते कंप्लेशनपर्यंत पालिकेचं लक्ष असतं। सगळ्याच पातळींवर आमचे अधिकारी येऊन त्या संदर्भातले चेकिंग केल्यानंतरच किंवा त्या संदर्भातला अहवाल झाल्यानंतरच पुढची मान्यता दिली जाते। मुळात या ठिकाणी बिल्डर म्हणून काय अक्षम्य चूक झाली आहे का त्या संदर्भात चौकशीचे आदेश मी या ठिकाणी मान्य आयुक्त साहेबांना त्यांच्या अधिकाऱ्यांना बरोबरच्या अधिकाऱ्यांना दिलेले आहेत। कारण या ठिकाणी ह्या मानवी चुका दिसत आहेत ज्याच्यामध्ये महानगरपालिकेने त्या संदर्भात जे काही इन्स्ट्रक्ट करायला हवं ते सर्व केलेलं आहे, पण या ठिकाणी व्यावसायिक म्हणून किंवा त्या संदर्भामध्ये जे काही कॉन्ट्रॅक्टर्स आहेत त्यांनी जाळ्या किंवा त्याचा सुरक्षा बेल्ट्स जे यूज करायला हवेत ते वापरले नाहीत का। त्याचबरोबर या संदर्भामध्ये हे काम चालू करत असताना महानगरपालिकेला इंटिमेट केले का नाही या संदर्भामध्ये चौकशी आदेश मी मान्य आयुक्तांना दिलेले आहेत। आणि मी निश्चित याच्यामध्ये या संदर्भामध्ये खात्रीशीर सांगू इच्छितो की महानगरपालिकेने त्यांची यंत्रणा व्यवस्थित सांभाळलेल्या आहेत, पण इथून पुढे ह्या घटना अशा घडूच नाहीत म्हणून आता इथून पुढं आणखीन कठोरात कठोर या नियम करण्याची गरज आहे। मी आजच या संदर्भामध्ये मान्य आयुक्त साहेबांशी बोलून नियमावली तयार करून त्या संदर्भात सर्वच जे काही व्यावसायिक आहेत किंवा ज्या ठिकाणी अशी कामं चालू आहेत त्यांना आम्ही सूचना करणार आहोत की सीट बेल्ट त्या ठिकाणी बेल्ट्स आणि त्याचबरोबर हेल्मेट्स आणि या ज्या जाळ्या जिथे मोठ्या स्लॅबला किंवा उंचीच्या ठिकाणी हे धोके जिथे जास्त असतात त्या ठिकाणी या संदर्भातल्या सगळ्या यंत्रणा वापरल्याशिवाय कामच होऊ नये या संदर्भात जास्तीचे कडक कायदे केले जातात। काय नेमकी आता माहिती काय नेमकं आता 9चा आकडा आहे, साधारणतः 12-13 इंजर्ड होतील झालेत अशा प्रकारची पहिली पूर्वसूचना होती, पण आत्तापर्यंत ज्या काही डेड बॉडीज हाती आलेल्या आहेत त्या 9च्या आहेत। आता इथं सर्व कार्य म्हणजे जे काय शोध कार्य होतं ते संपलेलं आहे, याच्यापेक्षा आकडा वाढणार नाही अशा संदर्भातली माहिती मला पोलिसांकडून आणि संबंधित आमच्या सर्व अधिकाऱ्यांकडून मिळते। त्या संदर्भात अजूनही काय असेल त्या ठिकाणी अजूनही शोधकार्य केलं जाईल। ठेकेदार आहे त्याच्यावरती माहिती मिळवण्याचं काम चालू आहे, थोड्याच वेळामध्ये त्या संदर्भातली माहिती पुढे येईल। बिल्डरांशी काय बोलणं झालं नाही अजून तरी काही नाहीये, पण या संदर्भामध्ये महानगरपालिकेकडून आजच त्या ठिकाणी सगळे चौकशीचे आदेश होऊन कोण बिल्डर्स आहेत काय आहेत या संदर्भातली माहिती थोड्याच वेळात तुमच्याकडे समोर पुढे येईल। याच्यामध्ये कन्स्ट्रक्शन ॲक्टिव्हिटी सुद्धा त्या प्रमाणात वाढत चालली आहे। परमिशन्स आणि ते सगळे जे फॉर्मॅलिटीज असतात, सेफ्टी प्रिकॉशन्स,
हे सगळे आपण जो आहे आपल्या परमिशन्समध्ये अंतर्भूत करून जो आहे परवानग्या देत असतो. पण आता प्रायमा फेसी या ठिकाणी अशा दिसते की काही जे प्रिकॉशन्स आहेत ते घेण्यात न आल्यामुळे ही दुर्घटना इथे घडली आहे. आमची टीम महापालिकेची पोलीसची टीमसुद्धा साईटवर आहे. आम्ही एकंदरीत प्रकरणामध्ये काय सत्य आहे, कसं घडलं आणि काय तिथे सिच्युएशन झाली आणि याचा शोध घेतो आहे. कारण अत्यंत महत्त्वाचं आहे की खरं कारणं काय आणि त्याचा आपण जर शोध घेतला या पुढे ते कसं होणार नाही, त्या कारणांच्या जो आहे या पुढे आपण जो आहे कसं थांबू शकतो आणि या पुढे जो आहे सेफ्टी आणि प्रिकॉशन्स कसा वाढवू शकतो, या क्षेत्रामध्ये काम करताना जो आहे जे मजूर आहेत त्यांची सुरक्षितता कशी वाढू शकेल याबद्दल नियोजन करणे आवश्यक आहे. महापौरांनी आपल्याला सांगितलं आणि आपल्या त्या पद्धतीने आम्ही सगळे अधिकारी इथे चर्चा करत आहोत. नेहमीच दुर्घटना होण्याची का आपण वाट पाहतो? कारण तुम्ही असं म्हणलं की आज दुर्घटना झाली, आज आम्ही नियम करू. नियम आहेत, मी तुम्हाला तेच सांगितलं, नियम आहेत, त्या नियमातूनच आपण परवानग्या देत असतो. दुर्भाग्यवश काही ठिकाणी जे नियम पाळले जात नाही, ज्या ठिकाणी प्रिकॉशन्स जे सांगितले गेले आहेत त्याप्रमाणे घेतले जात नाही, तिथे हे दुर्घटना होतात. जर तुम्हाला ह्याच्यामध्ये जर दोषी आढळले तर तुम्ही नेमकं काय करणार आहात? याच्यात वादच नाही. दोषी आढळल्यानंतर इरेग्युलॅरिटीज असतील, प्रिकॉशन्स घेतले नसतील त्याच्यावर जो आहे आपण कडक ते कडक फौजदारी कारवाईसुद्धा करणार आणि याच्यामध्ये कुणालाही आपण जो आहे सोडणार नाही ज्यांनी ही अशा प्रकारच्या घटनेला होण्यास जो आहे त्यांच्या काहीतरी याच्यामध्ये राहिला असेल. आपण याच्यावर फार सिरियस व्ह्यू घेतो आहे. परत मी सांगतो, महापालिका या नात्याने आपण सगळे प्रिकॉशन्स, सेफ्टी आणि हे जे आपण त्याच्यामध्ये फॉर्मॅलिटीज आहेत कन्स्ट्रक्शन संबंधी हे आपण करून देतो पसंतीमध्ये. त्याचं जर उल्लंघन होत असेल त्याच्याबद्दल आपण जो आहे अत्यंत गंभीर स्वरूपात दखल घेणार आहोत.